कधी असा विचार केला आहे का? तुमचं योग्य असतानाही कोणी तुम्हाला चुकीचं सिद्ध करतंय किंवा तुमच्या आठवणींना कोणी खोटं ठरवतंय? जर हो, तर कदाचित तुम्ही गॅसलाइटिंगचा सामना करत असाल. आज आपण या विषयावर सखोलपणे चर्चा करू. गॅसलाइटिंग म्हणजे काय, ते कसे ओळखावे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणते उपाय आहेत हे जाणून घेऊ. गॅसलाइटिंग म्हणजे काय? नमस्कार मित्रांनो, आज आपण गॅसलाइटिंग या महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हा शब्द 1938 मध्ये आलेल्या गॅसलाइट या नाटकावरून आला आहे. या नाटकात एक पती आपल्या पत्नीच्या मानसिक समतोलावर परिणाम करण्यासाठी लाईट्स मंद करतो, पण जेव्हा पत्नी त्याबद्दल विचारते तेव्हा तो तिला खोटं ठरवतो. हळूहळू ती स्वतःच्या निरीक्षणांवर शंका घेऊ लागते. तर गॅसलाइटिंग म्हणजे काय? गॅसलाइटिंग म्हणजे भावनात्मक आणि मानसिक दुरुपयोगाची एक पद्धत, ज्यामध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला हळूहळू त्याच्या निर्णय क्षमतेवर, आठवणींवर आणि भावनांवर शंका घेण्यास भाग पाडते. जर कोणी तुम्हाला सतत सांगत असेल, तुझं असं झालंच नाही, तू नेहमीच चुकीचं आठवतेस किंवा तुझ्या निर्णयांवर विश्वास ठेवता येत नाही, तर ही गॅसलाइटिंगची चिन्ह आहेत. हा प्रकार नातेसंबंधात, कामाच्या ठिकाणी किंवा अगदी कुटुंबात मध्येही घडतो. गॅसलाइटिंग करणारे कोण कोण असू शकतात? जोडीदार, जो तुमच्या निर्णयांवर सतत शंका घेतो. पालक, जे सांगतात तू कधीच काही योग्य करू शकत नाहीस. सहकारी किंवा वरिष्ठ, जे तुमच्या कामावर सतत टीका करतात. मित्र, जे तुम्हाला असं जाणवायला लावतात की तुझ्या आयुष्यातील समस्या तुझ्या चुकीमुळेच आहेत. गॅसलाइटिंग ही एक हळूहळू होणारी प्रक्रिया आहे, जिथे बळी ठरणाऱ्या व्यक्तीला आपले स्वतःचे निर्णय आणि आठवणी चुकीच्या वाटू लागतात. जागतिक आकडेवारी, संख्यांची बोलती भाषा, 80% जणांना आयुष्यात एकदा तरी गॅसलाइटिंगचा सामना करावा लागतो. कार्यस्थळावर 50% कर्मचाऱ्यांना वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांकडून मानसिक छळ सहन करावा लागतो. 40% महिला नातेसंबंधात गॅसलाइटिंग अनुभवतात. पुरुषही याचा बळी होऊ शकतात. गॅसलाइटिंगचे परिणाम. गॅसलाइटिंगचे परिणाम खूप गंभीर असतात. सर्वप्रथम, या प्रक्रियेमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास खचतो. ती स्वतःला दुर्व्यवहार करण्यासारखी समजू लागते, जणू तिची चूक आहे. उदाहरणार्थ, जर एक सहकारी सतत सांगत असेल तुझं काम कधीच योग्य होत नाही, तर वेळेनुसार ती व्यक्तीही या गोष्टीवर विश्वास ठेवायला लागते. दुसरं म्हणजे गॅसलाइटिंगमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. डिप्रेशन, चिंता, स्वतःला दोषी समजण्याची भावना निर्माण होऊ शकते. अशा व्यक्तींना नंतर स्वतःवर विश्वास राहत नाही. त्यांना सतत वाटतं, मी मानसिकदृष्ट्या कमजोर आहे किंवा मी कधीच योग्य नाही. म्हणूनच गॅसलाइटिंगच्या बळी ठरलेल्या व्यक्तींना आधार देणं खूप महत्त्वाचं आहे. मदतीचा मार्ग. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गॅसलाइटिंगचा सामना करत आहात, तर हे लक्षात ठेवा की तुम्ही एकटे नाही आहात. सर्वप्रथम तुमच्या विश्वासू मित्रांना किंवा कुटुंबियांशी बोलायला सुरुवात करा. तुमच्या भावना व्यक्त करा आणि त्यांच्या आधाराचा स्वीकार करा. त्यानंतर व्यावसायिक मदतीचा विचार करा. समुपदेशक किंवा मनोचिकित्सक तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतात. जर गॅसलाइटिंगमुळे तुम्हाला कायदेशीर समस्या येत असतील, तर योग्य सल्ला घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. गॅसलाइटिंगमुळे हरवलेला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान तुम्ही नक्कीच परत मिळवू शकता. आणि लक्षात ठेवा, मदत मागणं ही कमजोरी नाही, तर ती स्वतःला उभं करण्याची पहिली पायरी आहे.
गॅसलायटिंग सारख्या विषयावर बोलणं कठीण असलं तरी त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर इतरांनाही याबद्दल माहिती द्या व शेअर करायला चुकू नका. धन्यवाद.